नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं राजश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. भारत विकसीत आनी आत्मनिर्भर जावपाक उत्सूक आसा अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळां. बिहारांत नव्यान वेंचून आयिल्ले भाजपाचे आमदार आयज पाटण्यात बसका घेवन आपलो फुडारी वेंचून काडटले. भुतानामदल्या भगवान बुद्धांच्या पवित्र अवशेशांच्या प्रदर्शनाची मुजत ह्या म्हयन्याच्या 25 तारखेमेरेन एका सप्तकान वाडयल्या. आयएसएसएफ रायफल आनी पिस्तूल संवसारीक वस्तादपण सर्तीत भारतीय शूटर गुरप्रीत सिंगान दादल्यांच्या 25 मीटर सेंटर पिस्तूल फायर सर्तीत रुप्या पदक जिखला. फिडे बुद्धीबळ विश्वचषक 2025 खातीर अजूनय शर्यतीत आशिल्लो एकमेव भारतीय अर्जुन एरिगायसीन क्वॉर्टर फायनल मॅचीत चीनाचे वेई हाका बरोबरीत दवरलो. आतां पुराय खबरो. भारत विकसीत आनी आत्मनिर्भर जावपाक उत्सूक आसा अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळां. संवसाराक आडमेळी येवपाची भिरांत आसतना भारत आत्मविश्वासान वाटचाल करता अशें नवी दिल्लीत 6व्या रामनाथ गोयंका व्याख्यान दितना मोदी हांणी सांगलें. आज जब दुनिया डिसरप्शन से डर रही है, भारत वाइब्रेंट फ्यूचर के डायरेक्शन में आगे बढ़ रहा है. मैं कह सकता हूं, भारत सिर्फ एक इमर्जिंग मार्केट ही नहीं है, भारत एक इमर्जिंग मॉडल भी है. आज दुनिया इंडियन ग्रोथ मॉडल को मॉडल ऑफ होप मान रहा है. प्रधानमंत्र्यांनी अशें प्रतिपादन केलें की भारत फक्त एक उदेती बाजारपेठ न्हय तर एक उदेतो मॉडेल लेगीत आसा. तांणी अधोरेखित केलें की आज जग भारतीय विकास मॉडेलाक आशेच मॉडेल म्हूण पळयता. मोदी हांणी म्हळें की 2022 युरोपीय संकटान जागतीक पुरवण सांखळी आनी उर्जा बाजारपेठार परिणाम केला, जाचो पुराय जगार परिणाम जाला आनी तरी 2022-23 मेरेन भारताची आर्थीक वाड नेटान सुरू उरल्या. 2023 पश्चिम आशियांतली परिस्थिती बिगडली आसली तरी भारताचो विकास दर मजबूत उरला आनी ह्या वर्साय जागतीक अस्थिरतायेच्या फाटभुंयेर भारताचो विकास दर 7% आसपास आसा. बीते 4-5 साल कैसे पूरी दुनिया के लिए चुनौतियों से भरे रहे हैं. 2020 में कोरोना महामारी का संकट आया, पूरे विश्व की अर्थव्यवस्थाएं अनिश्चितताओं से घिर गई, ग्लोबल सप्लाई चेन पर बहुत बड़ा प्रभाव पड़ा और सारा विश्व एक निराशा की ओर जाने लगा. इन सारे संकटों के बीच हमारी इकोनॉमी ने हाई ग्रोथ रेट हासिल करके दिखाया. बिहारांत नव्यान वेंचून आयिल्ले भाजपाचे आमदार आयज पाटण्यात बसका घेवन आपलो फुडारी वेंचून काडटले. हालींच जाल्ल्या बिहार विधानसभा वेंचणुकेंत भाजपान 89 जागे जिखले. ह्या बसकेक पक्षाचे निरीक्षकूय हजर रावपाचे आसात अशें बिहार भाजपाचे अध्यक्ष दिलीप जयस्वाल हांणी सांगलें. फाल्यां पाटण्यात जनता दल युनायटेड विधीमंडळ पक्षाची फुडारी वेंचपा खातीर बसका जावपाची शक्यताय आसा. जेडीयू नव्यान वेंचून आयिल्ल्या आमदारांची बसका काल जावपाची आशिल्ली पूण कारण सांगिनासतना ती फुडें धुकल्ली. जेडीयू विधीमंडळ पक्षाच्या बसकेच्या वेळापत्रकात बदल जाल्या उपरांत आयज जावपाची आशिल्ली एनडीए विधीमंडळ पक्षाची बसकाय फुडें धुकलपाची शक्यताय आसा. दरेक एनडीए घटक पक्ष आपले विधीमंडळ पक्षाची बसका घेवन आपलो फुडारी वेंचून काडटलो. उपरांत एनडीए विधीमंडळ पक्षाची संयुक्त बसका जातली. नव्या मंत्रिमंडळाचो सोपूतविधी सुवाळो ब्रेस्तारा पाटणाच्या गांधी मैदानार जातलो. लाल किल्ल्या परिसरांतल्या गाडयेच्या स्फोट प्रकरणात आस्पाव आशिल्ल्या आतंकवाद्यांच्या आनीक एका मुखेल सहाय्यकाक राष्ट्रीय तपास एजन्सी कडल्यान अटक जाल्या. काश्मीरी रहिवाशी जसीर बिलाल वाणी हाका श्रीनगरांतल्यान अटक केल्या. एजन्सीच्या म्हणण्या प्रमाण वाणीचेर हो आतंकवादी हल्लो करपा खातीर तांत्रीक मजत दिल्ल्याचो आरोप आसा. वाणीन ड्रोनांत बदल करून स्फोटा पयलीं रॉकेट तयार करपाचो यत्न केल्ल्याचें एनआयएन उक्तें केलां. तशेंच वाणी हो ह्या हल्ल्याच्या सक्रीय सहषडयंत्रकारी आशिल्लो आनी आतंकवादी उमर नबी हाचे वांगडा काम करून आतंकवादी नरसंहाराची येवजण तांणी आंखली अशें तांणी म्हळां. 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष डॉ. अरविंद पनगडियाच्या फुडारपणा खाला सदस्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची भेट घेतली. सोशल मीडिया पोस्टात राष्ट्रपती मुर्मूंनी म्हायती दिल्या की बसके वेळार आयोगान 2026 ते 2031 मजगतीचो अहवाल सादर केलो. संविधानाचे कलम 280च्या कलम 1 प्रमाण राष्ट्रपतींनी 6वो वित्त आयोग स्थापन केला. अर्थ मंत्रालयान सांगलें की तांच्या कार्यकाळात आयोगान आनी केंद्र तशेंच राज्याच्या आर्थीक स्थितीचें तपशीलवार विश्लेशण केलां आनी केंद्र सरकार, राज्य सरकार, वेगवेगळ्या स्तरावयले थळाव्यो स्वराज्य संस्था आनी हेर क्षेत्रांतल्या तज्ञां कडेन व्यापक सल्लामसलत केल्या उपरांत हो अहवाल तयार केला. भारतीय संविधानाच्या कलम 281 अंतर्गत केंद्रीय अर्थमंत्र्यांनी संसदेत हो अहवाल सादर केल्या उपरांत तो भाशीक क्षेत्रांत उपलब्ध जातलो अशें मंत्रालयान सांगलां. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान आयकतात.
भाई अब खेती में पानी की बचत और पैसे की बचत दोनों होंगी। वो कैसे? अब नए जीएसटी में ड्रिप इरिगेशन सिस्टम पर लगभग 9,000 रूपए की बचत। वाह, लागत भी कम और फायदा ज्यादा। भाई खेती हुई और आसान और पैदावार भी बेहतर। नेक्स्ट जेन जीएसटी, बेटर एंड सिंपलर। आकाशवाणी पणजी. आता मुखावेले खबरो. भूतानामधल्या भगवान बुद्धांच्या पवित्र अवशेषाच्या प्रदर्शनाची मुजत या महिन्याच्या 25 तारखेमेरेन एका सप्तकान वाडयल्या. सांस्कृतिक मंत्रालयान म्हळां की हो विस्तार भारत आनी भूतानामदीं खोल सांस्कृतिक आनी आध्यात्मिक बंधाक अधोरेखित करता आनी भूतानाच्या लोकांकडल्यान ह्या प्रदर्शनाबद्दल मेळिल्ल्या प्रचंड भाशीक आदर प्रतिबिंबीत करता. हे प्रदर्शन भारत भूतान संबंधांमदीं एक म्हत्वपूर्ण घटना आसा, जाका लागून एक समान बौद्ध दायज मनयतात. संसदीय कामकाज आनी अल्पसंख्याक वेव्हार मंत्री किरेन रिजिजू हांच्या शिष्टमंडळाच्या फुडारपणा खाला एका विशेष विमानान हे अवशेष भारतात हाडटले. खाशेल्या सघन पुनरावृत्ती म्हळ्यार SIR हे प्रक्रिये खाला सुरवातीसान पुरायपणान नवीन वेंचणूक वळेरी तयार करप ह्या मुखेल हेतान देशभरांतल्या SIR प्रक्रियेची तारीख मुखेल वेंचणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हांणी जाहीर केल्ली. हे खातीर पुराय देशभरा सयत गोंयांतूय BLO म्हळ्यार बूथ लेव्हल अधिकारी घराघरांनी फिरून फॉर्मां वाडटात. हे विशीं मतदारांनी गणनेचो फॉर्म सादर करचो आनी स्वच्छ, अद्ययावत आनी व्यवस्थीत मतदार वळेरी तयार करपाक मदत करची. हे विशीं आयकात डिस्ट्रिक्ट आयकॉन प्रदीप आनंद नायक हांचें म्हणणें. गोंय वेंचणूक आयोगान 4 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर 2025 अशी म्हयनोभर स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन SIR म्हणजेच मतदार वळेरीची खासा सखोल फेरनिरीक्षण प्रक्रिया सुरू केल्या. ह्या प्रक्रियेत नव्या मतदारांची नावां जोडून घेतनात. जे मतदार आज हयात ना तांची नावां रद्द करतले. वेंचणूक आयोगान म्हायती दिल्या की 4 नोव्हेंबराक विशेष सघन सुधारणा SIR टप्पो 2 सुरू जाल्ले सावन मतदारां मदीं 50 कोटी परस चड जनगणना फॉर्म वितरीत केल्यात. ह्या टप्प्यात समाविष्ट जावपी एकूण 51 कोटी मतदारां पैकी हे 98% आसा. उत्तर प्रदेशात सर्वाधिक 15.27 कोटी परस चड अदीक फॉर्म वितरीत केले. पश्चिम बंगालात 7.63 कोटी परस चड फॉर्म वितरीत केल्यात. दुसऱ्या टप्प्यात वेंचणूक आयोगान 9 राज्यां आनी 3 केंद्रशासीत प्रदेशांमदीं SIR सुरू केला. सध्या सुरू आशिल्लो जनगणना पावंडो 4 डिसेंबर मेरेन सुरू उरतलो. वेंचणूक आयोगान आसामांतल्या वेंचणूक वळेरीची खाशेली सुदारणा करपाचोय आदेश दिला. तातूंत पात्रताय तारीख 1 जानेवारी 2026 आसा. आसामाच्या मुखेल वेंचणूक अधिकाऱ्यान बरयल्ल्या पत्रांत आयोगान सांगलां की एकीकृत स्वरुपाची वेंचणूक वळेरीच्या प्रकाशनाची तारीख फुडल्या म्हयन्याची 27 आसतली, जाल्यार दावे आनी हरकत दाखल करपाची निमणी तारीख 27 डिसेंबर ते 22 जानेवारी 2026 ह्या काळात आसतली. वेंचणूक वळेरीच्या प्रकाशनाची निमणी तारीख 10 फेब्रुवारी 2026 आसतली. राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियान NMCG हाच्या 67व्या कार्यकारी समितीच्या बसकेत गंगा देंगणात वैज्ञानिक न्हंय व्यवस्थापन आनी प्रदूषण कमी करपाक मुखेल संशोधन प्रकल्पाक मंजुरी दिल्या. महासंचालक राजीव कुमार मित्तल नवी दिल्लीत जाल्ल्या बसकेच्या अध्यक्षस्थानार आशिल्ले. भूगर्भशास्त्र विभागाच्या दीर्घकालीन न्हंय देंगणातल्या व्यवस्थापनात विज्ञान, AI साधना आनी रियल टायम हायड्रोलॉजिकल मॉडेलिंग एकठांय करपाच्या NMCGच्या धोरणांतल्या प्रगतीचे दर्शन घडयतले. केंद्रीय पर्यावरण, रान आनी हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव हांणी पक्षाची परिशद म्हळ्यार COP30 ही अंमलबजावणेची COP आनी आश्वासनां पुराय करपाची COP म्हणून लक्षात दवरपाचो उलो मारला. विकसीत देशांनी हवामानाची चड म्हत्वाकांक्षा दाखोवची आनी आपली वचनबद्धताय पाळची अशें तांणी सांगलां. यादव हांणी भारताची उत्सर्जन तीव्रता 2005 वर्सा सावन 36% परस चड उणी जाल्या अशें सांगलें. इजिप्तांतल्या कायरो शारांत जाल्ल्या ISSF रायफल आनी पिस्तूल संवसारीक वस्तादपण सर्तींत भारतीय शूटर गुरप्रीत सिंगान दादल्यांच्या 25 मीटर सेंटर पिस्तूल फायर सर्तींत रुप्या पदक जिखलां. हाचे वांगडाच भारत चॅम्पियनशिपांत 3 भांगरा, 6 रुपया आनी 4 कांश्या पदकां सयत वट्ट 13 पदकां मेळोवन तिसऱ्या सुवातेर आपली मोहीम सोंपयली. फिडे बुद्धीबळ विश्वचषक 2025 खातीर अजूनय शर्यतींत आशिल्लो एकमेव भारतीय अर्जुन एरिगायसीन सोमारा गोंयच्या रिओ कन्व्हेन्शन सेंटरांत जाल्ल्या क्वॉर्टर फायनल मॅचींत चीनाच्या वेई हाका बरोबरीत दवरलो. ही मॅच बेगीन सोंपली आनी फक्त 31 जाली आनी 59 मिनटां चल्लो. भारतीय हवामान खात्यान आयज मध्य प्रदेशात थंडीची लाट येवपाचो अदमास काडला. उदेंत राजस्थान, छत्तीसगड, मराठवाडा, तेलंगणा, मध्य महाराष्ट्र आनी विदर्भ हांगा अशीच परिस्थिती उरपाची शक्यताय आसा. आंध्र प्रदेश, केरळ, माही आनी तमिळनाडू, पुडुचेरी आनी करायकल हांगा आयज कांय सुवातांनी पावस पडटलो असो अदमास आसा. आनी आतां खबरो सोंपोवचे पयलीं परतून एक फावट कांय मुखेल खबरो. भारत विकसीत आनी आत्मनिर्भर जावपाक उत्सूक आसा अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळां.
बिहारात नव्यान वेंचून आयिल्ले भाजपाचे आमदार आयज पाटण्यात बसका घेवन आपलो फुडारी वेंचून काडटले. भूतानामधल्या भगवान बुद्धांच्या पवित्र अवशेषांच्या प्रदर्शनाची मुजत या म्हयन्याच्या 25 तारखेमेरेन एका सप्तकान वाडयल्या. ISSF रायफल आनी पिस्तूल संवसारीक वस्तादपण सर्तीत भारतीय शूटर गुरप्रीत सिंगान दादल्यांच्या 25 मीटर सेंटर पिस्तूल फायर सर्तीत रुप्या पदक जिखला. फिडे बुद्धीबळ विश्वचषक 2025 खातीर अजूनय शर्यतीत आशिल्लो एकमेव भारतीय अर्जुन एरिगायसीन क्वार्टर फायनल मॅचीत चीनाचे वेई हाका बरोबरी दवरलो. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आमच्यो मुखावेल्यो राष्ट्रीय खबरो आसतल्यो सांजेच्या 6:30 नमस्कार.